नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला की आपण पोटाला थंडावा देणारे सरबताचे अनेक प्रकार बनवतो। त्यातलाच एक प्रकार म्हणजे कैरीचं सरबत। वर्षभर आपल्याकडे कैऱ्या उपलब्ध नसतात, पण असं सीझनमध्ये मिळणाऱ्या कैरीचं सरबत बनवून ठेवलं तर वर्षभर कधीही झटपट बनवून तुम्ही याचा आनंद घेऊ शकता। म्हणूनच आज आपण शरीराला एनर्जी देणारं, पचनशक्ती वाढवणारं, चटपटीत रिफ्रेशिंग असं कैरीचं सरबत वर्षभरासाठी कसं बनवून ठेवायचं ते बघणार आहोत। त्याकरता इथे मी 2 कैऱ्या पाण्यात अर्धा तासापूर्वी ठेवल्या आहेत, म्हणजे यातली सर्व उष्णता निघून जाईल। आता याला चोळून स्वच्छ धुवायचं, म्हणजे यावर जो चीक लागलाय तो निघून जाईल। कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्या की यांच्या देठाचा भाग काढून टाकायचा आहे। कैरीच्या देठाला चीक असतो, म्हणून देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि यांना वाफवून घ्यायचं आहे। त्याकरता इथे मी एका कढईत स्टँड ठेवलाय, यावर कैऱ्या ठेवून याला 15 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। कैरी शिजवताना यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तुम्ही जर पाणी घालून कैरी शिजवली तर हे सरबत वर्षभरासाठी टिकणार नाही, म्हणून पाणी न घालताच यांना शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही कैरी वाफवण्याकरता इडलीचा भांड्याचा सुद्धा वापर करू शकता, आणि तुम्ही जर कैऱ्या कुकरमध्ये शिजवणार असाल तर यांना 5 ते 6 शिट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं शिजवून झाल्यानंतर मी या कैऱ्यांना काढून थंड करून घेतले। तुम्ही बघू शकता, छान वाफवल्यामुळे कैऱ्या एकदम नरम झाल्यात। कैऱ्या व्यवस्थित वाफवल्या की यातला गर अगदी सहज निघतो। अशा प्रकारे दाबून या कैरीतला सर्व गर काढून घ्यायचा आहे। गर काढण्याआधी कैरीला छान थंड करून घ्यायचं, म्हणजे याचा गर व्यवस्थित निघतो। 15 ते 20 मिनिटात कुकरमध्ये न लावता कैरी अगदी छान शिजते। आता याच्या कोळीवरचा गर सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी दोन्ही कैऱ्यांमधला गर व्यवस्थित काढून घेतलाय। सगळा गर काढून झाल्यानंतर हा गर एकसारखा करण्याकरता याला मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते, आणि याचसोबत मी अर्धी वाटी पुदिन्याची पानं सुद्धा घालते। पुदिन्यामुळे या कैरीच्या सरबताला खूप मस्त असा मिंट फ्लेवर येतो, म्हणून हा सरबत करताना तुम्ही पुदिन्याची पानं नक्की घाला। आणि आता ह्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी कैरीचा गर आणि पुदिना छान बारीक वाटून घेतलाय। आता याला आपण मोजून घेऊया। असं गर मोजून घेतल्यामुळे यात साखरेचं अचूक प्रमाण घालता येतं। तुम्ही बघू शकता, आपला 3 कप गर झाला आहे, म्हणून यात मी 4.5 कप साखर घालते। मी घेतलेली कैरी खूप आंबट आहे, म्हणून यात मी 1.5 पट साखर घालते। तुम्ही घेतलेली कैरी जर कमी आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता। तुम्ही साखरेऐवजी यात खडी साखर सुद्धा वापरू शकता। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखरेला यात छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या सरबताची टेस्ट अजून वाढवण्याकरता यात मी 1 चमचा काळं मीठ घालते। तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही यात साधं मीठ सुद्धा घालू शकता, आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते। सरबताची चव अजून वाढवण्याकरता यात मी 1 चमचा वेलची पूड घालते। जिरं आणि काळं मीठ हे पाचक आहे, म्हणून ह्या सरबतात तुम्ही हे नक्की वापरा। यामुळे या सरबताची चव खूप वाढते। आता या सर्वांना छान एकजीव करून घ्यायचं आहे। साखर विरघळल्यामुळे आपलं मिश्रण छान पातळ झाले। आता याला आपण स्लो गॅसवर शिजवून घेऊया। आता याला सतत ढवळत राहून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। साखर शिजल्यावर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं। आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक नाही करायचा आहे, याला फक्त थोडंसं घट्ट करायचं आहे। तुम्ही बघू शकता, 10 ते 15 मिनिटं शिजवल्यानंतर आपलं मिश्रण छान दाटसर आणि ट्रान्सपरंट झाले। आता आपलं सरबत अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून यात मी अगदी थोडासा हिरव्या रंगाचा फूड कलर घालते। इथे मी जेल फूड कलर वापरते। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण या फूड कलरमुळे आपल्या सरबताला कैरीसारखा मस्त असा हिरवागार रंग येईल। आता याला छान एकजीव करून अजून थोडासा घट्टपणा येईपर्यंत पुन्हा 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता, आपलं सरबत परफेक्ट घट्ट आणि ट्रान्सपरंट झालंय। यापेक्षा याला जास्त घट्ट करायचं नाही, कारण जसजसं हे थंड होतं तसं हे घट्टसर होत जातं, म्हणून याला खूप जास्त घट्ट होईपर्यंत शिजवायचं नाही। आता गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचं आहे। आपलं कैरीचं सरबत थंड झालंय। याची टेस्ट अजून वाढवण्याकरता यात मी 1 लिंबाचा रस घालते। लिंबाचा रस सरबत थंड झाल्यावरच घालायचा,
तुम्ही लिंबाचा रस घालून जर सरबत शिजवलं तर सरबत कडू होतं, म्हणून सरबत थंड झाल्यावरच यात लिंबाचा रस घालायचा. आता याला एकजीव करून घ्यायचं. सरबत पूर्णपणे गार झालं की याला एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे आणि वर्षभर याचा आस्वाद घ्यायचा आहे. फ्रीजमध्ये हे सरबत वर्षभर छान टिकतं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने वर्षभर टिकणारं कैरीचं सरबत नक्की बनवा आणि ते कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आता हे सरबत सर्व कसं करायचं ते बघूया. त्याकरता इथे मी ग्लासाच्या कडांना लिंबाचा रस लावून घेते. त्याचसोबत त्याच्या कडांना मिरची पावडर आणि मिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही ग्लास तयार करून घेते. आता या तयार केलेल्या ग्लासात थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत. 2 चमचे कैरीचं सरबत टाकायचं आहे आणि पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं थंडगार कैरीचं सरबत तयार आहे. सीझनमध्ये मिळणाऱ्या कैरीचा आस्वाद वर्षभर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे कैरीचं पोटाला थंडावा देणारं चटपटीत पाचक सरबत नक्की बनवा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.